नमस्कार, मी प्रियंका स्वरसाजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। मार्केटला छान कैरी आता यायला लागली आहे, तर थंडगार कैरीचं पन्ह आपण पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत। 2 मोठ्या कैऱ्या मी इथे गरम पाण्यात घालून घेतलेल्या आहेत। ह्या आपल्याला 10 मिनिटं पाण्यात उकळवून घ्यायच्या आहेत। 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात वरचं कवर अगदी मऊ या कैरीचं होतं। कैरी थंड झाल्यानंतर आपण तिचं साल आता सुरीच्या साहाय्याने काढून घेणार आहोत। अगदी झटपट याचं साल असं निघून जातं। दोन्ही कैऱ्यांच्या साली आपण या पद्धतीने काढून घेणार आहोत व आतला जो गर आहे तो आपण सुरीच्या साहाय्याने मी दाखवल्याप्रमाणे आपण याला काढून घेणार आहोत। काही लोक कैरीचं पन्ह कैरी भाजून देखील करतात, पण आमच्याकडे आमची आजी याच पद्धतीने पन्ह बनवायची, तर मी त्याच पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे। संपूर्ण गर काढून झाल्यानंतर तो मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेत आहे। जेवढा कैरीचा गर होता तेवढाच गूळ आपल्याला इथे घालायचा आहे। चवीसाठी काळं मीठ 1 चमचा, 1 चमचा जिरे पावडर आपण याच्यात घालून घेणार आहोत व मिक्सरला याची पेस्ट करून घेणार आहोत। हे आता कैरी पन्ह्याचं प्रीमिक्स इथे बनवून तयार आहे। हवं तेव्हा तुम्ही हे पिऊ शकतात। 2 ते 3 महिने फ्रीजमध्ये हे असंच तुम्ही स्टोअर करू शकतात। आता पन्ह कसं बनवायचं ते देखील पाहूया। आपण जे प्रीमिक्स बनवलं होतं ते 2 ते 3 चमचे मी ग्लासमध्ये घालून घेतले आहे। त्यात आता आपण आईस क्यूब्स टाकून घेणार आहोत व अगदी थंडगार पाणी याच्यात ओतून कैरीचं चटपटीत पन्ह आपलं तयार आहे। स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच रेसिपी पाहत रहा। धन्यवाद।